चला. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा कृष्णा कृष्ण हरे हरे. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम राम हरे हरे, हरे कृष्णा कृष्णा कृष्ण हरे हरे. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम राम हरे हरे, हरे कृष्णा कृष्णा कृष्ण हरे हरे. हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. पुंडलिक वरदारी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. सद्गुरु सच्चिदानंद श्रीपाद बाबा की जय. सद्गुरु सच्चिदानंद रामदास बाबा की जय. सद्गुरु सच्चिदानंद मारुती बाबा की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त गोपाल कृष्ण भगवान की जय. या वहिनी जागा आहे, या. पुंडलिक वरदारी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. सद्गुरु सच्चिदानंद श्रीपाद बाबा की जय. सद्गुरु सच्चिदानंद रामदास बाबा की जय. सद्गुरु सच्चिदानंद मारुती बाबा की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त गोपाल कृष्ण भगवान की जय. मंदुरात्मनमनस्तस्य येनात्मेवात्मना जितः, अनात्मनस्तु शत्रुत्वे वर्तेतात्मेव शत्रुवत्. हा विचारुनी अहंकार सांडिजे, मग असतीच वस्तू होईजे. तरी आपुली स्वस्ती सहजे आपण केली. एरवी कोश कीटकाची आपरी, तो आपण पया आपण वैरी. जो आत्मबुद्धी शरीरी, चारो स्थळी कैसे प्राप्तीची ये वेळे. निदैवा आंधळेपणाचे डोळे, की असते आपुले डोळे आपण जाकी. ओम ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्ति, द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्षणम्. एकं नित्यं विमलमचलं सर्वदि साक्षिभूतं, भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि. श्रीपादनाथं गुराजवर्यं, मुमुक्षाणां ज्ञानदानैक्यदक्षं, कोटिक्षेत्रनिवासिनं तन्नमामि वेदविद्यां वरिष्ठम्. ओम नमो ज्ञानेश्वरा, करुणाकरा दयाळा, तुमचा अनुग्रह लादलो पवन झालो चराचरी. नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा. मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी, आद्यत्रय जर्णी देवाची. हा विचारुणी अहंकार सांडिजे, मग असतीच वस्तू होईजे. तरी आपुली स्वस्ती सहजे आपण केली. प्रस्तुत प्राप्त प्रसंग प्राप्त समय प्राप्त घटिका माय बापांनो. राजेंद्र भाऊ डगेस ना, हा बरोबर, यांनी नवनाथाचं पारायण केलं आणि त्या अनुषंगानं ही प्रवचन रूपी सेवा माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला आली. राजू भाऊंचे लाख लाख धन्यवाद. तुमच्या सर्व पवित्र आत्म्यांच्या सेवेकरता घेतलेली ओवी, अध्याय क्रमांक 6, श्लोक क्रमांक 6, ओवी क्रमांक 71, 72 आणि 73. ज्ञानोबा काय सांगताय बघा. निमित्त कशाचंही असो, साधू संतांना आता तुमच्याकडे जर पाहुणं यायच्यात काही निमित्त लागेल का नाही? कसं उठले सुटले चालले वर तोंड करून नाही ना. आम्ही ग्रंथ वाचला, त्याच्या सांगतेचं पारायणाची सांगता आहे म्हणून या प्रवचनाला कीर्तनाला, आमच्याकडे वास्तू शांती आहे या कीर्तनाला.
आमच्या गावात सप्ताह या केलं, काहीतरी निमित्त लागतं पाहुण्याला यावा. तसं आपल्या राजू भाऊंनी हे पारायण केलं आणि या अनुषंगानं ही आपली सेवा तुमच्या सर्व पवित्र आत्म्यांकरता. बघा ज्ञानोबराय काय सांगताय, हा विचारुणी अहंकार सांडीजे. अहंकार कोणाला नाही, मुंगीपासून ब्रह्मदेवापर्यंत सगळ्याला अहंकारी म्हणूनच जगता येत. या 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 काय अडचण आहे, आहे. बसा बसा, हाय जागा येईल. ज्ञानोबराय काय सांगताय, अहंकाराशिवाय माणसाला जगता येतं का? पण तो अहंकार, बसा इथंच बसा, अहंकार जर योग्य असला तर बरोबर आहे, चुकीचा जर असला तर तो फुगल. पण बरोबर जरी असला आणि चुकीचा जरी असला, ज्याला परमार्थ प्राप्ती करायची, परब्रह्म प्राप्त करायचंय, ज्याला स्वस्वरूपाला प्राप्त व्हायचंय, तिथं अहंकार चालत नाही. चालतं तिथं अहंकार, तिथं अहंकार नाही राहत. अहंकार जाण्याचं साधन जीवाला मिळालं पाहिजे, आणि त्याच्यातले तुम्ही आम्ही आहोत. आपण भाग्यवान माणसं आहे, आपले आई वडील पवित्र आहे का आपल्याला अहंकार जायचं साधन मिळालेलं आहे. बघा, ज्या गोष्टींना अहंकार जातो ती गोष्ट जगात मिळत नाही. जगाच्या बाजारी सर्व काही मिळे, परी हे दुर्लभ. काय दुर्लभ? हरीच माहित नाही, हरीच नाम कधी येईन यायच्या जीवनात? नाही येऊ शकत, नाही येऊ शकत. कोट्यावधी जन्म जरी घेतले, एका पायावर जरी उभा राहिला तरी तुला ते मिळू शकत नाही. पृथ्वी भरून जरी रत्नानं दान केली तरी तुला भेटू शकत नाही. नाही 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 नाही, ते जे साधन आहे अहंकार लीन होण्याचं, अहंकार जाण्याचं जे साधन आहे ते संताच्या मुठीमध्ये. कशाचा अहंकार होतो जीवाला? कशाचाही अहंकार होतो. ज्ञानाचा अहंकार असेल, सौंदर्याचा अहंकार असेल, संपत्तीचा असेल, विद्वत्तेचा असेल, ज्ञानाचा असेल, आणि तो अहंकारच घातक आहे. बरं जाऊ द्या, ज्याच्याजवळ काहीतरी गुण आहे त्याला अहंकार आहे, ती गोष्ट सोडून द्या. आता त्याला गाता येतं म्हणून त्याला असणार आहे, ठीक आहे, मान्य आहे ना, बरोबर आहे, पाहिजे तो राहू द्या, त्याला काय हरकत नाही. ज्याला ज्याच्याजवळ ज्ञान आहे, 4 वेद, शास्त्र, उलटी ज्ञानी पाठी, अहंकार राहतानच ना, काहीतरी मेहनत घेतली म्हणूनच झालं त्याला, ठीक आहे. पण सामान्य जीवाजवळ बी अहंकार आहे हो. ज्याजवळ काही गाजर नाही त्याजवळ बी अहंकार आहे. काय त्याच्या घरी दात, काय म्हणते त्यांना, दात घासायला माती नाही, त्याला बी अहंकार आहे. काऊन? सामान्यातल्या सामान्य जीवाजवळ अहंकार आहे, मी देव, बरोबर आहे की नाही? आणि मी देव म्हटल्यानंतर कोटी ब्रह्म त्याचं पातक लागत. आपण देह नाही, देह नाही, हा देहाचा एक अहंकार आहे. ते अज्ञानवश नाही, जीवाजवळ ते अज्ञान आहे, मी देह नावाचा अज्ञान आहे. बसा बसा, उठून नका कोणी आता. मी देह नावाचा अहंकार घालण्याकरता काय करावं लागेल? काय केल्यानं अहंकार जाईल? किती उपास, तापास, व्रत, वैकल्य, जप, तप काय केल्यानं जाईल? उरफट टांगून घेतल्यानं जाईन का? नाही ना, नाही ना. जप, तप, कर्म, क्रिया, नेम, धर्म, नाही 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 बाबा. तुला जायचं ज्या रस्ते, तो रस्ता चुकला तो हवा. आता आम्हाला यायचं तुमच्या गावाला, मंगळापूरला यायचं की नाही, आम्ही सरळ निघलो असतो तर पुढं गळलिमला गेले असते, सरळ पुढं असं तिकडं जर इकडं गळलिमला गेलो असतो, तिकडं जर पुढे गेलो असतो तर प्रवारा, संगम, नेवासा, फाटा, नगर, भानगडी आमच्या बापानं मग रोड ठेवला असता का? नाही ना. आम्हाला विचारावं लागलं, अरे मंगरूळ कोणीकडे आहे म्हणून, बरोबर आहे की नाही, मंगळापूर कोणीकडे आहे म्हणून, बरोबर आहे की नाही? आम्हाला विचारतच नाही. पुषे त्याचे कधी न नासे. मला जर माझं जीवनामध्ये जो अहंकार आहे, नवल अहंकाराच्या गोटी, विशेष न लगे अज्ञानाच्या पाठी, सज्ञानाच्या झोंबे कंठी, नाना संकटी नाचवी. अहंकार ज्याच्याजवळ थोडं झालं ग काय त्याला अहंकार दाटून भरलाय. आणि तो अहंकार काय करतो,
माणसाला रवरव नरकाला नेतो. 84 लाख योनीला नेऊन घालतो. आणि 84 लाख योनीला गेले ना, हरिवीन जन्म नरकची पैजाना, यमाचा पाहुणा प्राणी होय. ज्याच्याजवळ हरी कळाला, बघा ना नाथबाबा काय सांगता हरिपाठ, ओळखीला हरी धन्य तो संसारी, हा मोक्ष त्याच्या घरी, सिद्धी सिद्धी करता मोर राहिले. सिद्धी करता उरफट टांगून घेतलंय, कोणावर हात केले, कोणा काय केलंय, कोणा शेंड्या वाढिल्या, कोणा नख वडिले, कोणा काय काय केस वाढिले. अरे नाही 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 नाही. तपे विना दैवत दिलेल्या विना प्राप्त, गुजे विना हित कोण सांगे. कोण सांगे? ऐ जगामध्ये तुम्ही आम्ही ज्याच्या नादी लागलो ना, त्याला हितशी घे नाही का? त्याला कोणत्या समाजाची हित, जे माझ्या ज्ञानोबाला समाजाच्या हिताची घेणं होतं, जे तुकोबाला समाज संघ हिताचं घेणं होतं, माझ्या श्रीपाद रामदास बाबाला जे घेणं होतं, ते आहे का कोणी? झालं का निर्माण नंतर? का नाही झाला? होते तेव्हा जगून नाही दिले, आणि आता काय करता लागत? त्या बायका पोरं पोसायला लागत, काय लागत? ते नानोबा तुकोबा बोललं का करळ लागत आहे लोकाला. अरे समाज खूप चांगला आहे. सद्गुरू सच्चिदानंद श्रीपाद बाबा सांगायचे, लय समाज चांगला आहे, सोन्याहून पिवळा आहे, पण सांगणारे नालायकी. सांगणाऱ्याच्या डोक्यात माईक स्वार्थ घुसला, त्याच्यामुळं काय झालं? सामान्य जीव परेशान. काय का हैराणे? त्याला खरं ज्ञान सांगत नाही, आणि खरं ज्ञान संताच्या मुठीमध्ये. बघा ना, खरं ज्ञान संताच्या मुठीमध्ये. संता विना प्राप्ती नाही, ऐसे वेद देते अहंकार. हा शब्द सांगितला. हा विचारूनी, कोणाला विचारतो? ज्याला फार ढेकण्यासारखं फुगलं या अहंकारानं, त्याला विचारून चालन का? काऊन मुंबईची बोला तुकोबारायाचा राग येत होता? काय येत होता? तुकोबारायाने कोणाच्या जमिनी लुटल्या होत्या का? काही बांध कोरले होते कोणाचे? का यायच्यात खचून अहंकार भरला शेंडी लोक, यायच्या शेंड्या अहंकारांना ताट झाल्या, आणि हे दुसऱ्याला सांगायचे त्याला अहंकार झाले. अरे जो महात्मा इतका खाली येऊन समाजापर्यंत हिंडत होता, अख्खे कर्ज लोकांचे माफ करून टाकले त्या महात्म्यानं, मग त्याजवळ अहंकार सांगा? अरे त्याजवळ अहंकार असता तो गेलाच नव्हता कोणा पुढं. इतक्या सामान्यातल्या सामान्य जीवापर्यंत तुकोबाराय गेले. ऐशी कळवळ्याची जाती करी लाभावी न प्रीती म्हणणारे तुकोबाराय सामान्यातल्या सामान्य लोकांपर्यंत गेले. सगळ्या संसाराला जाळून संसार बैसलो अंगाने, संसाराला काढी लावली त्या ना, आम्ही संसार उभा करून राहिलो. मग आम्ही संतात मोडतो का? आणि आम्ही तर टेंबा मिरून राहिलो. संत वयाचा, महाराज वयाचा, गुरु वयाचा टेंबा मिरून राहिलो आम्ही. हा विचारूनी कोणाला विचारतो? ज्याचा अहंकार गेला त्याला विचारावा लागत का? ज्याचा गेला नाही त्याला? कुणाला विचारता या दुनियामध्ये? आणि तुम्ही आम्ही ज्याच्या नाडले सगळे खिचे कापूचे जगात. जगाशी काही घेणं नाही कोणाला. तुम्ही गाव इका, काही इका, ढोरं गुरं इका, काही इका, काही घेणं नाही. त्याचं लय त्याचीच चालू आहे. कोणाला तुमच्या आमच्याबद्दल कळवळ आहे? मला दाखवा ना एक तरी असा मैताला दाखवा या दुनियेमध्ये. नाही नाही नाही, कोणाला तुमच्या उद्धाराशी घेणं नाही. तुम्हाला सत्कर्माच्या गप्पा गण सांगतील लोक, मरणाच्या गप्पा सांगतील तुम्हाला. असं करा म्हणजे असं. नामधारक सुद्धा पाणी झाले डोक्यामध्ये नामधारकाच्या. त्याला सुद्धा वाटू राहिलं मला पितृदोष आहे, मला मातृदोष आहे, मला याचा दोष आहे, मला त्याचा दोष आहे, फाशी घेऊन मरतो. अरे जर तुला एवढं उत्कृष्ट साधन मिळालेलं आहे, अनंत जन्मीचे तप एक नाम, अनंत जन्मीचं तप केल्यानंतर नाम मिळतं, ते तुला मिळाल्यावर पुन्हा तिकडे चालला तू. काय म्हणावा, कसं म्हणावा? लय राग येतो आमचा नामदार कायला आपल्या. आम्हाला काय तुमच्याकडे काही काही भीक मागायची का? आम्हाला काय तुमच्या घरी आमची बायका पोरं उपाशी मरणार याच्या वचन? नाही 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 देवा. संताला या जगाशी माईक स्वार्थाची काही घेणं, त्याने संसाराला गाडी लावली, त्याला संसाराची काही घेणं. ज्याला संसाराची घेणं तो संत असेल का? मेंटल लोकांना, पागल लोकांना त्याला संत केलंय, तो संत नाहीये. अरे जन्म मरणाचा फैसला कराय करता संत जन्माला आले. उजळा वया आलो वाटा, खरा खोटा निवाडा. कशाला म्हणता खरा खोटा? सारं जग खोट्याच्या नादी लावलंय. तुका म्हणे कैची
आंधळे हे जन गेले विसरून खऱ्या देवा. आम्ही कोणाच्या नादी लावून राहिलो? माया सांगे चारित आम्हाला झाला, माया सांगे इकडे झाला, माया सांगे तिकडे झाला, काय मरायला जातो का तिकडे? तू को बरं चुकीच सांगू राहिली की इथं? तुका म्हणे कैचे आंधळे, आंधळे सांगितले, आंधळे, डोळे असून आंधळे, पाय असून पांगळे लोक, कान असून बहिरे लोक. जे ऐकायला पाहिजे ते ऐकत नाही, जे पाहायला पाहिजे ते पाहत नाही, जे बोलायला पाहिजे ते बोलत नाही. जिकडं धडकू नको म्हणलं का तिकडं धडकल्याशिवाय राहत नाही. जे करायचं सांगितलं ना, नाम संकीर्तन साधन पै सोपे, ते लांब ठेवा, अजून जळतीन ते नाका का जळा ना. पण पहिली तर गोष्ट ध्यानात घ्या, काय सांगितलंय ना, साधन सोपं सांगितलं का नाही. मग सोपं सोडून आणि काय बोंबलं हिंडूराला इडून पंढरपूरला जाऊ नये या मताचा मी नाहीच. खुशाल जा, घरी लेकरं सांभाळत नसत 15 दिवस तरी निघतील तिकडं. पण जर इतकं उत्कृष्ट साधन जीवाला मिळालेलं असताना सुद्धा जीव, मला बाकीच्या करता नाही बोलायचं, हा विषय बाकीच्याचा नाही. ज्ञानेश्वरी हरिपाठ हा विषय इतर लोकांचा नाही. त्याला तर माईक स्वार्थ करता लागेल ती ज्ञानेश्वरी. त्याचा विषय का? कोणाचा विषय? हा, ज्ञानोबा तुकोबाना आसूड पिणाऱ्या खाण्यावर नाही मारले. नाही 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 नाही, त्याचा काही दोषच नाही ना. त्याला याच्यातलं काही टम म्हणता माहितीच नाही. त्याचं नाम आहे का? तो महाराज असू द्या, तो भागवताचार्य असू द्या, आणखी कोणी असू द्या, त्याचा विषय का? हा विषय कोणाचा आहे? नामासी विन्मुख तो नर पुण्यवान. तुम्हाला कळत कोण कोण पापी या सांगितलं? नाम घेऊन नामाचं चिंतन करत नसेल तो पापी सांगितलाय. मला वेळ होत नाही, मला टाइम होत नाही. तुला टाइम नाही तर गेलाच नाही का? तुला टाइम नाही तर झोपलाच नाही, जेवलाच नाही का? हा, टाइम नाही असं म्हण. जो म्हणतो ना इंद्रिया सबडी लपू नको, इंद्रिया उगा मा डोकं दुखत होतं, मा अंग भरून आलतं. कायचं भरून आलतं तो वाला? उसाला पिचकरी मारायची ताव नाही येत अंग भरून याच वाला. तेव्हा कसा पळतो सकाळीच नाही, आज उघड जरसक बरं झटकलं, आता जरसक जावा ऊन पडलं. तिथं बरं चालू आहे साया सकरुषी प्रपंची दिनानिशी हरिशीना भजसी कोण्या गुणे. ज्ञानोबा तुकोबारांनी हे ग्रंथ आहे ना आपल्याकरता निर्माण करेले. ते जाऊ द्या, बाकीच्याला कोणाला काय करायचं ते फेडतील, द्यायच्या कर्माचे भोग भोगतील, आपल्याला काय घेणं द्यायच्याशी. पण ज्याला ही गोष्ट कळाली, ज्याला महात्म्याच्या माध्यमातून त्याच्यावर कृपादृष्टी झाली, त्यांना तर नीट समजून घ्यायला पाहिजे ना. त्यांना तर धडाचं करायला पाहिजे की नाही? तो बी धडाचं करून नाही राहिला. आणि तो लोकांना म्हणतो नामातलं ताकद आहे, नामातलं चांगलं आहे, नामाचं आहे. तू गच राय, तू दुसऱ्याला सांगू नाम लय चांगलं, तू इकडं चालला नर्मदा परिक्रमानाला, तू कशाला लोकांना ज्ञान सांगायला चालला? हे नाही कसं आहे, मी तंबाखू खातो आणि मी तो म्हणतो तंबाखू खाऊ नये कारण रोग होतो. कितपत योग्य आहे? तसं हा विचारून या अहंकार सांडीचे. मग कुणाला विचारता तुम्ही? ज्याचा अहंकार गेला त्याला विचारा. कोणाचा गेला अहंकार? अरे आमतेने नाडले तुका म्हणे वाया गेली. अहंकारच झाला ना. मी देह नावाचा अहंकार आहे, मी देह नावाची भ्रांती आहे, मी देह नावाचं अज्ञान आहे. भ्रांती, अज्ञान, माया हे सगळे एकच शब्द आहे. फक्त जसा जसा अधिकारी येईल ना तसं तसं, जसं जसा जीव येईल ना अधिकार तैसा कर उपदेश. जसा अधिकारी येईल ना तसं ते बोल. बघा ना तुम्ही ज्ञानोबा काय सांगतात, जैसा हृदयामध्ये मी रामू सर्व सुखाचा आरामू काळ भ्रांताची कामू विषय. ही ज्ञानोबाची भाषा झाली. माझ्या जनाबाईला काही कळतच नव्हतं. गावऱ्या गोळा करणारी, शेणपाणी करणारी, नामदेवाचं 15 कुटुंबाचं रेट थापता थापता जिंदगी चालली. माझ्या जनाबाईवर नामाची कृपा झाली. माझी जनाबाई सांगते हृदय बंदी काना केला आत दगड कोंडीला. कोणता विठ्ठल कोंडीला? बघा जे ज्ञानोबाला सांगायचंय ना, सांगायचं का नाही? ज्ञानोबाला काय सांगायचंय? जैसा हृदयामध्ये मी रामू आणि हृदयबंदी खाना केला ना आत विठ्ठल कोंडीला. हे जनाबाई वेगळं सांगायचंय. ऐकणाऱ्याचे शेल खलास झाले, सांगणाऱ्याचे शेल खलास झाले.
ऐकणारे ऐकून 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 पार किटून गेले. लोकांना वाटत ऐकलं का. मला ते एक मेंटल भेटलं होतं. मला म्हणते ती ज्ञानेश्वरी त्या बोट्यावर जरी फिरले ना पुण्य भेटत होता. बापान ठेवलं का नुसतं बोट फिरले ना पुण्य भेटन का. ज्ञानेश्वरी टकुऱ्यात उतरली पाहिजे. अर्थ लोपले पुराणे नाश केला शब्दाने आणि माईक स्वार्थ करता तुम्ही लोकांना गुतडून ठेवू राहिले. मान्य आहे आता आमच्या आईला वाचतात लिहिताच येत नाही. भाव आहे बुवा जे म्हणून त्याच्यावर भाव आहे ना यायचा. बा उद्या बुवा जर उद्या म्हणला बैल का म्हणता हाच म्हणते नाही म्हणत नाही ये. अहो मला एक माई भेटली तिने आत्ता नाम घेतलंय. ती माई अशा बोट फिरता फिरता तिला ज्ञानेश्वरी वाचता यायला लागली. भाव ठेवला म्हणूनच झालं ना. असे तुम्ही आता शिकलेले पोरं यायला म्हणा बोटा फिरावर निसते काय. अरे त्या काळामध्ये ती गोष्ट बरोबर होती. त्या काळात लिहिणं वाचणं नव्हतं. मरणाची कामं होते. सासूरवासनी होत्या. कुठं जाता येत नव्हतं. घराच्या बाहेर पाणी फेकायला सुद्धा जाता येत नव्हतं. इतके तवा त्रास होता. तवा बरं आहे बाबा घरातल्या घरात कर. काही नाही करीत ना काहीतरी कर. तो मन तिथं रूल लागल. पाहता आता सारे शिकले ना. आता 500च्या नोटा काळात द्या 2000च्या काळात द्या सारच कळत 200च्या नोटा काळात द्या. देह नावाचा अहंकार मी देह नावाचा अहंकार आहे ना. हा अहंकार लीन करायचा आहे. हा अहंकार घालवायचा आहे. मग मी देह नावाची भ्रांती जर घालायची असेल तर काय करावं लागेल. किती उपवास तपास किती व्रत वैकल्य किती जप तप अनुष्ठान केल्यानं जाईल. नाही जाऊ शकत अहंकार. अहंकार जाण्याकरता एकच आपल्या भारतामध्ये परंपरा आहे. त्याला म्हणतात गुरु आणि शिष्याची परंपरा. रोज हरिपाठात गुरु परंपरेचे अभंग म्हणत्या ना. आदिनाथ उमा बीज प्रकटे काय गाजर सांगितले का महादेवानं. मला बेल खसकेवून आणून घाल हे सांगितलं का महादेवानं. काय सांगितलं पार्वतीला. पार्वती म्हणे सांबा तुम्ही भजन कुणाचे करता. पार्वतीनं विचारलं तुम्ही देवाचा देव महादेव तुम्ही भजन कोणाचं करता हे तुम्हाला सारं माहिती का नाही. मग पार्वतीला काय सांगितलं असेल. श्री शिवाय नमस्तुभ्य काय सांगितलं. ओम नम शिवाय. ते तर पागल लोकांना माहिती बेवड्याला माहिती ती. अरे जे सांगितलं तिथून परंपरा आहे. जे सांगितलं ते गुह्य इति गुह्य तमाम शास्त्र आहे ते. त्याला परंपरा म्हणत्या. परंपरा म्हणजे टलट फलफ नाही. जो निर्गुण निराभास ही नाथाची परंपरा आहे. ही मुख्य महाविष्णू तुकोबरायची परंपरा आहे. आमची काय परंपरा आहे. आमच्या 10 गाद्या आहे. तूही बा देव 11वी तिडून येऊ. आमच्या गावात 7 समाधी आहे. तूही बा देव 8वी. आम्हाला काय घे नाही. काय सांगितलंय समाजाला निवळ बावळट करून टाकलंय. किती अहंकार आहे लय पकडा. पण सामान्य जीवाला उद्धाराचं ज्ञान आमच्या संतांना सांगितलंय. अहंकार तुमचे आमचे. अरे आपण तुम्ही आम्ही सामान्य शेतकरी माणसं आहे तरी आपल्या अहंकारात गेले. खाऊन गेले. काहीतरी साधन आहे इकडं तर बार हातन 50 लाखाच्या गाडीत राहिलं तरी याला जाईना याचा ग. ते मारक्या म्हशीसारखं फुस करता येईल. अहंकार ज्याचा गेला अहंकार गेला तुका म्हणे देव झाला. मग अहंकार जाण्याचं साधन सद्गुरूच्या मुठीमध्ये. तुम्ही आम्ही खरंच भाग्याची लोक आहे. ज्या महात्म्याने हाडाचे काढा केले. मायबाप त्या काळात कोण नव्हतं हो. घेऊन फिरायला कोणी नव्हतं. आता तरी फोनवर बुवा येऊ राहिली. काय होतं बाबाजवळ त्या काळात. श्रीपाद बाबांच्या काळामध्ये विचार करा ना. बाबा 5 पैशाचं पत्र होतं तेव्हा पोस्टाचं ते लिहून टाकायचे. भाऊ राजू भाऊ या महिन्यात आहे ना भाद्रपद महिन्यामध्ये ना तुझ्याकडे येईन बरं का मी. तेव्हा पत्र लिहून टाकायचे. पत्र ते पत्र यायचं. मग ते गोगलगाव तुमच्या आसपासच्या खेड्याला सांगायचे ते बाबा येणार आहे आपल्याकडे बरं का. तेव्हा साधनं नव्हती आणि इतका विरोध होता या परमार्थाला का विचारू नका. भ्रांती या नाशक्या लोकांनाच धर्म मार्तंडानं धर्म बुडवून टाकला. अंगातच येत आहे भानामतीच करते चेटुकच करते. नवीनच पंथ आला घोटीचा बाबा देवा अंगात देवा आणतो. लय त्या काळात बाबाला लय त्रास झाला. भाऊ आता लय झाली धर्माची. आमच्यासारखी ना लय झाली आता तयार. आता कोणी माईचा लाल तयार नाही झाला. आता मनगटदाराला नाही 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 आहेत तिथं काढून टाकू त्याला आता. अरे हे आमचं नाही ना. ही ओवी जी घेतली ही श्रीपाद बाबाची का.
ज्याच्याजवळ फावड्यानं पैसे वाटले जातात ना, त्याची ओवी ही आजची नाही, 750 वर्षाची आहे. 16 वर्षाच्या लेकरांना सांगेले तो पार म्हसनात गावऱ्या जायला लागल्या, गंगात गेले रे घोडे तो व्हायले सारे, तरी आजूक त्या टकुऱ्यात उतरून नाही राहिलं. आजूकही विरोध आहे, आजूकही भलता विरोध आहे समाजाचा. काय ज्ञानेश्वरी वाचित आहे तुम्ही? काय ज्ञान सांगतात लोकांना? त्याच ऐकू नका. मग कोण तू ऐकायचं का? काय सांगत हो तू? हाय द्यायला पत्र ऐकायला लावले तुम्ही, तुमचं काय ऐका द्या? तुमचं काय खरं असं ते सांगा मग आम्हाला. आम्ही तरी या माळी तोडीतून तुमच्या गलीतो काय सांगा त्या खरं? अहंकार जाण्याचं साधन एकच आहे, नाम. अहंकार धरी सोहंपन तय चित्ती प्रकटे चैतन्य घन, मन होय उन्मन बुद्धीचा निश्चय परब्रह्म. काय म्हणते? द्या ना एखाद्या महाराजाला 10-20 हजार रुपये बाजारातल्या, त्याला म्हण सांगे काय भानगडी, काय नाही सांगू शकत. आडतच नाही तर आप मरे तर मरे, यजमान को लेके मरे. साऱ्या समाजाचा पाप बोकटी घेऊन मरू राहिला. पोट जन्म तुला फेडावा लागेल. ते समाजाचा काही दोष नाही याच्यामध्ये, समाजाला माहितीच नाही. अरे खूप चांगला समाज आहे, समजून जर सांगितलं तर. श्रीपाद बाबा सांगायचे भाऊ, विषय आणि प्रयोजन सोपं आहे. समजून सांगणाऱ्यांना धडाचं सांगितलं पाहिजे आणि ऐकणाऱ्यांना सुद्धा धडाचं ऐकलं पाहिजे. ज्या महात्मे चहावरी मारलाय सद्गुरू सच्चिदानंद श्रीपाद बाबा तुम्ही आम्ही, त्या महात्म्याची इतकी तळमळ होती या गोष्टी करता. जर एवढी चांगली गोष्ट आहे, या गोष्टीनं जर ही गोष्ट येत नाही जात नाही, ती गोष्ट तिला उदय असतो अपैसे, अखंडित होत जात जैसे. अरे जे येत आहे जे जात आहे तुम्ही त्याच्या नादी लावलाय जगाला. समाज पहिलाच बावलट आणि त्याच्यात आणखीन याय ना ही चुटशील त्याला काय होईल त्याचं वाला. समाज पहिलेच अज्ञानी, त्याला जर खरं सांगितलं तर, पण खऱ्याची माय मरून गेली. नाही 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 खऱ्याला, आणि त्याला लय त्रास आहे, मरणाचा त्रास आहे त्याला. खऱ्याला इतकं सोपं नाही जगणं. सद्गुरू सच्चिदानंद श्रीपाद बाबा सांगायचे भाऊ, लई सोपं आहे. विषय आणि प्रयोजन समजून सांगा. सामान्यातल्या सामान्य माझ्या ताईला भाऊला बाबा खाली येऊन सांगायचे. तो जिथं असेल तिथं त्याच्या बाऱ्यावर जाऊन उभायचे राहायचे. ताई माझी जर स्वयंपाक करत असेल ना, त्या चुलीजवळ जाऊन बाबा बसायचे आणि बाबा तिला ज्ञानेश्वरी सांगायचे. ताई तुझी भाकर थापते ना, तिला रीत आहे का नाही? रीत आहे का नाही तिला? बाजरीची भाकर थापायची काही रीत असं का नाही? या मेंटल लोकांना कळू नाही का? या आचर वचर जर मळीली तव्यावर टाकली तर त्याच्या बापान भाकर ठेवली का? जाईन का तयार? जाईन आई? त्याला मनगट दुखूस तर मळावं लागत आहे, एकजीव करावं लागत, पीठ पाणी एकजीव करावं लागत आहे आणि मग थापावं लागत, मग जाते ती. यायला रीतच माहित नाही. उडून आलं का नवीनच आलंय, अंगातच येत आहे. तू जाऊन विचारून ये तुझ्या आईला. माझ्या आईला अंगात आलं तेव्हा मी धडकलो. तिच्या अंगात नसतं आलं ना, मला नाणी दाबावं लागलं असतं. तुम्हाला नाण्या माहिती का नाही? हे बोलावं कळू नाही का? तू आकाशातून टपकला का? हा विचारून या अहंकार. जोपर्यंत विचारणार पुसता सांगेन हित गुज मात बैसोनी एकांत सुख गोष्टी. जोपर्यंत तुम्ही विचारणार नाही, सद्गुरूला शरण जाणार नाही, तरी तनुमनुचे विचारणासे लागावे, अगर्वता करावे दास्य सकळ. पण एवढी यंगरड जात नाही झोकायचे, तसेच जातीन गंगेत पण नाही झोकायचे. हे लोक नाही झुकले नाही का? नाद बाबाला त्रास झाला काय? ज्ञानोबा तुकोबाला आपल्याच न्यावाशाला ज्ञानेश्वरी सांगितली ना ही का नाही? तेव्हा किती लोक असतील ऐकायला? महाभाग्य चांगलं का तुम्ही इतके येऊन बसले. तेव्हा किती लोक असतील ऐकायला? तेव्हा किडी बांधणाऱ्याचेच होते ना. ज्ञानेश्वरी कुठून आणली गणू? आता एखाद्याचं ज्ञानेश्वरी नाव ठेवलं तर त्याला पागल म्हणतील लोक का नाही? समाज असा आहे भाऊ, समाजाच्या नाही लागायचं. आपली ओळख आपल्याला झाली ना, त्याला अहर्निशी हो जागृती स्वप्ने सुषुप्ती तिन्ही अवस्थेमध्ये भजन करायचं. आपण नामधारक आहोत. आपल्या डोक्यातला भ्रम आहे. अजून आमच्या घरात अडचणी. काय अडचणी? नवनाथ ग्रंथ काय लागत? राग नका येऊ देऊ राजू भाऊ. काय लागत? भूते घेत जायला का घरातल्या बाधा जायला?
अरे जे मच्छिंद्रानं बघा तुम्ही जरा बारीक ऐका, मच्छिंद्राला जावं लागलं सौराष्ट्रामध्ये उखरड्यातून गोरखनाथाला काढलं का नाही? वाचलं ना तुम्ही? गुरु करायला जायची गरज नाही, मेंटल खोपडीच्या गाड्या करू चालली. जा मरा तिकडे, आमचं काही घेणं नाही. मरका गुरु रडकाच्याला दोन्हीचा बोध वाया गेला. तू खाटू श्यामला जाय नाही तर आणखी गुजरात मध्ये तरपड, नाही तर आणखी कुठं तरपड. नाही 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 त्रिवेणी संगमी नाना तीर्थे भ्रमे. कुठं भ्रमण करतो जगामध्ये, काना कोपऱ्यात जाय, नाही मिळू शकत. ज्यावेळेस तुमचं पुण्य फळले बहुता दिवसा, भाग्य उदयाचा टजा, झालो सन्मुख होतो कायचा, संत चरण पावलो. भाग्याचा उदय झाला रे झाला, संत तुझ्या घरी उठत बसत येते. जसं गोरक्षनाथाला उखाड्यातून उचकून काढला ना, तसं तुला सद्गुरू उचकून काढते. पण तुझं पुण्य पाहिजे, खिशात नाही आनंद बाजीराव म्हणा, खिशात पाहिजे ना काहीतरी. जर पुण्य नसेल तर जीवनामध्ये बुवा येतात. लई पापामुळे जीवनात बुवा येतो. आमचं घरात 3 पिढ्याचं तप आहे. बरोबर कायच तप तुम्हाला? अरे उद्धार झाला काय या 3 पिढ्यात एखाद्याचं दाखव ना. त्यांना संन्यास घेतला, संन्यास कुत्र्यानं बी गेली. अरे रे रे, नाही ना नाही ना नाही ना. जी गोष्ट उद्धाराची ना, जी गोष्ट जीवाला शिव करणारी ना, जी गोष्ट पाप कर्म वासना जाळणारी ना, ती सोडून दिली, देव चालला. ज्या गोष्टीमुळं माझा जीव शिवरूप होणार आहे की नाही, एक हरी आत्मा जीव शिव वाटतो का? आता आपण नामधारक आहे, किती लोकांना वाटत सांग बरं? का नाही वाटत? आमचा विश्वास बसत नाही नामावर. अनन्य झालं पाहिजे. जो मज होय अनन्य शरण, त्याचे निवारी जन्म मरण, या लागी शरणांगता शरण मीची एकू. जर नामच श्रेष्ठ आहे तर जगात काय आहे? हे सगळे राडे करून येले तुम्ही. आम्ही तीर्थयात्रा केलेल्याचे, उपास तपास करेलचे, व्रत वैकल्य करायलाचे, गण सारे राडे करून आलेलोय आपण माय बाप. आता मिळालं ना नाम, कोणाकडून येऊ द्या हो. आपल्याकडे एक ब्राह्म घुसलाय, तुम्ही कोणाच्या तुला काय घे नाही कोणाच्या, असं नाम आहे ना. पाण्याची बाटलीमध्ये पाणी फिल्टरच आहे ना, त्याचं लेबल कुठलं का असा ना, तुला काय घे नाही त्या लेबलची. आता आमच्या भागातल्या बाटल्या तुमच्याकडे कसं काय भेटतील? भेटणारच नाही ना. कसं काय भेटतील? तुमच्याकडे जी कंपनी तिच्याच भेटन ना. पण मेंटल खोपडी आपल्या लोकांना बोलती तुमच्याकडं कोणा. अरे सारे श्रीपाद बाबाचेच आहे ना. लय खेळ अवघड आहे आपला बी. म्हणून आपल्याला ते साधन मिळालं, अतिशय व्यवस्थित करायचं. जसं 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 तुम्ही करशान तसा 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 अहंकार कधी निघून जातो कळत नाही. कळत नाही. फक्त एक तत्व नाम दृढ धरी सांगितलं. दृढ धरी म्हणा, मग हरीशी करुणा येईल तुझी. तशी नाही येऊ शकत नाही. आपले सद्गुरू सांगत असतात, भाऊ नाकपुड्या वाढता वाढता नाकातून रक्त जरी आले तरी तुला देवाची कृपा नाही होऊ शकत. नाही होऊ शकत. त्याच्यात जर तुझा भावच नसेल, त्याच्यात जर तुझा विश्वास नसेल, सद्गुरूवर तुझा जर भावच नसेल तर कसं फळाली? आता आमच्या मावल्या आहे पतिव्रता हे म्हणूनच ना, त्यांना जर ते कायसाठी ना त्या आपल्या मालक खुशी व्हावं एवढ्या करतात ना, का गावा करता? आपला मालका आनंदित राहावा, आपल्याला पाहिल्यावर आपल्या मालकाचा चेहरा खुश व्हावा एवढ्या करतात ना. मग आम्ही ज्याचं मंगळसूत्र घातलंय ना का नाही, तो खुश व्हायला पाहिजे का नाही? तो कशाने खुश होईल? साईबाबाची दिंडी काढल्यावर, पंढरीला दिंडी काढल्यावर काय ना खुश होईल तो? आणि चिंतन कोण करायचं? हे चिंतन करायचे काय करायचे? नाही ना बाय बाप. चिंतन केल्याशिवाय उद्धार होऊ शकत नाही. कळो येईल अंतकाळी प्राण प्रयाणाच्या वेळी. हो ते बाकी सोडून द्या. ते राहणा पोर बाजूलाच राहते, ते कुठं सरनात उड्या टाकू राहिली, ते बाजूलाच राहत्या. पण मला कळालं पाहिजे, मला देव ठेवत असताना मी जर नामावर आरूढ नसलो, मी जर असा बावळ्या चिवळ्यासारखा पळत राहिलो तर मला काय तया कायचा दयाळ पावे हरे. कसा भगवान परमात्मा आमच्यावर कृपा करणार आहे?
आता तुमच्या इकडं आपल्याला जर बोर घ्यायचा आहे तर इथं 10 फूट, तिथं 10 फूट, तिथं 10 फूट, तिथं 10 फूट घेतल्यानं पाणी लागेल का? काऊन लागल पाहिजे ना? काऊन? अरे बाबा त्याची रीत चुकली ना रे. एकाच ठिकाणी जर तू 100-200 फूट घेशील, 300 फूट घेशील ना, तेव्हा तुला पाणी लागल. तसं एक तत्व नाम दृढ धरी म्हणा. अरे एक तत्व धर ना बाबा, त्यावेळेस तुझा अहंकार हळूहळू हळूहळू कमी होईल. जसा जसा अहंकार कमी झाला, वस्तू कुठून आणायची गरज नाही. आणायची किती गोष्ट नाही 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 नाही. एरवी सर्वांच्या हृदयदेशी मी अमुका आहे ऐसी, जे बुद्धीस पुरे अहर्णीची ती वस्तू गामी. वस्तू काही कुठे गेली नाही. नाही 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 नाही, वस्तू कुठे गेली नाही. ऐ तू गेला, तो डोकं फिरलंय. वस्तू कुठंच नाही गेली. सापडविली वाटे जाता गंगा स्नाना मस्त. काय काय करतो गुरु? जाऊ दे, काय करतो गुरु? हा म्हणतो बाई ज्यानं गुरु नाही केला त्याचा जन्म वाया गेला. आणि ज्यानं केलं त्याला काय ह्युमन आले की नाही आला? सांगा बरं, काय करता करायचं असते गुरु? जन्म मरणाचा फैसला व्हायला पाहिजे. गुरु काय करतात? तुझं आहे तुझं पासी, परी तू जागा चुकलासी. ती गोष्ट कुठं गेली नाही माय बाप. महाराज मंडळी चिकणी लोक याला नाव ठेवतात. महाराज मंडळी म्हणजे आता कुठं राहिलं का? ते तुकाराम महाराज होते ते. आणि तू काय आला भोई फोड राहिला? तू फाशी घेऊन मारायला पाहिजे होत. आता राहिलं नाही म्हणजे रामाच्या काळातले लिंब तसेचे, रामाच्या काळातला सूर्य तसा आहे, रामाच्या काळातलं पाणी तसंच आहे. माणसं पायानाच चालत होती. आता काय डोक्षान चालू राहिले का लोक? काय चालू राहिले? पायानच चालू राहिले ना. त्या काळातलं सगळं जसे तसं आहे, ज्ञानोबाच्या काळातलं जसे तसं आहे. मग आता काय बदल कशात झाला? बदल माझ्यात झाला. मी अर्थ आणि स्वार्थानं बरबटून गेलो. स्वार्थाच्या शिवाय मला घराचं ओंबारट सुद्धा ओलांडत नाही मी. मग ती वस्तू कुठं गेली नाही. ती चढत नाही ढळत नाही. ती येत नाही जात नाही. ती कमी नाही जादा नाही. ती उजेड नाही अंधार नाही त्या गोष्टीला. बघा ना, अहंकार दरी सोंप नाही. हा अहंकारोनी हा विचारोनी अहंकार सांडीचे, मग आस्तीच वस्तू होईचे. होईचे म्हणजे आहेच. देव आहेच. लक्षात येऊ राहिलं तुमच्या? देव आहेच, फक्त तुझं अज्ञान घाल. जसं पाणी आहेच, फक्त त्याच्यावरचा मैला तू काय कर, बाजूला कर. मुरुम असेल, दगड असेल, माती असेल, काय असेल नसेल ते तू बाजूला कर. नाही हे कोण करेन? जया परमार्थाची चाड तेने सांडावे लिगाड, दरोने भजनाची चाड नित्य नेम आदरी. आम्ही तर कधी मध्ये करतो. श्रीपाद बाबाचे शब्द आहे, तुम्ही ऐकले असतील. तुम्ही जुने महात्मे. बाबा सांगायचे जेवायला आधी, झोपाला मधी. भेव वाटत चोर आले तर झोपाला मधी, आणि चिंतनाला कधी मधी. आज नाही केलं चालत नाही ना. तसं नाही मायबाप. जर आपल्याला असतीच ती वस्तू व्हायची आहेच, अज्ञान घालवण्याचं ज्ञान करायचं. फक्त नाम घेतलंय मान्य आहे. गण 50 वर्ष झाली घेऊन. आम्ही आता तिथून वळलो ना, ते 500 मीटर पासून वळलो का, एक चौपुली लागली. या भाऊला माहिती होतं हे तुमचं गाव, हे तुमच्या भागात पहिले येऊन जायला होते, यायला माहिती होतं ते. मग ते म्हणे मला माहिती चला. पण तिथं एक दगड लावेले, दगड. मंगळापूर 5 किलोमीटर, कितीतरी वर्षाचा आहे. त्याला जायचं की मंगळापूरला, त्या दगडाला. आम्हाला 50 वर्ष झाले माळ गेले. मग काय विमान यायचं तुला न्यायला? आता जसं दगड आहे ना 5 किलोमीटर सांगाला, तसा आजी आम्ही जुनी गावात कोणीच नव्हतं, आम्हीच होते. मग आता काय करा तुला? तू आता मागं नाही पुढं नाही, तिथंच आहे जागीच. तसं नाही. नाही 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 नाही. आपल्याला परिपूर्ण आपल्यामध्ये अंतकरणामध्ये ती वस्तू आपण झालो पाहिजे. बुद्धी निश्चयी आत्मज्ञान. बुद्धीचा निश्चय पक्का झाला पाहिजे. बुद्धी निश्चय जितका तुमचा दृढ होईल तितकं 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 त्याच्याकरता चिंतन आहे. काही तर बहादर मध्ये चिंतनाची काय गरज आहे? आता काय गरज आहे? अरे बाबा तसं नाही ना. आपलं वावर गण चांगलं आहे, लई निर्मळ करून ठेवले माझ्या ताईनं. पण शेजारीच्या वावरात डोके एवढं काँग्रेस आहे ना, त्याचं बिकावा उडून आपल्याकडे माहिती का?
आपल्या मनावर, आपल्या बुद्धीवर, आपल्या चित्तावर कधी गचरा येईल सांगता येत नाही. म्हणून जया परमार्थाची चाड म्हणजे नामाच्या चिंतनाची ज्याला आवड आहे त्याने सांडावे लिगाड. लिगाड म्हणजे काय? माया बाजूला करायची ना. हे सगळं भगवंताच्या इच्छेनं चाललेलं आहे. भगवंतच करतो, दुसरं कोणी करायला तयार नाही. कोणी रिकामा नाही करायला. कोण रिकामा आहे का? तीच वस्तू आहे. आणि हीच वस्तू सांगाय करता मच्छिंद्रनाथाला गोरक्षनाथाला सांगावं लागली. गोरक्षनाला गैनीला गैनीनं निवृत्तीला. हीच परंपरा आहे की नाही? सगळ्या अध्यायामध्ये सगळं हेच आहे. गोपीचंदाला काय सांगितलंय? मैनावती होती की नाही? मैनावती होती की नाही? मैनावतीला अनुग्रह होता का नाही? निश्चित वाचायची. काय सांगितलं होतं मैनावतीला? जालिंदरानं मा नाव घे. कालक निरंजन दिलं तर नाही. मैनावतीला सुद्धा हाच जालिंदर महाराजांचा अनुग्रह होता. आणि माझ्या मैनावतीला अवस्था व्हायच्या. अरे गुरु आल्यावर डोळ्यातून धारा लागत्या. पोट जन्माचं तो कर्म असल. जर तुला जर वाटतच नाही काही तर गुरु निस्ते ज्ञानोबराय सांगतात ना, गुरुच्या दिशेनं निसता वार जरी आला तर अंगाला काठी येते. मैनावती जलन तिथं थांबले. संन्यासी गावात थांबत नाही. आता येते गावात केडाला आंघोळी करायला. घरात येते पार 11,000 रुपये दिले. तुमच्या घरात बीतीन ती आता. तर ते मैनावती जवळ कळालं का बाबाजी आलेले. आणि मैनावती जायची राज्य माता होती. मैनावती कोण होती? राजमाता होती. गोपीचंदाची आई होती. मालक नसल्यामुळं गोपीचंदाला राज्य दिलं. मैनावती रोज संध्याकाळी सद्गुरूच्या सेवेला जायचे. भाकर घेऊन डबा घेऊन जावं लागायचा. आणि ते बाहेर गावाच्या बाहेर होते त्याचे शिष्य मंडळी. आणि हे जायच्या घेऊन. बघा बरं का, मला काय दृष्टांत सांगायचं. आपण तीच वस्तू आहे इथं आपण ध्यानात ठेवा बरं का. मी कोणीकडे भुकलो तरी तुम्ही जागेवर राहा. मग मैनावती रोज जायच्या. गोपीचंदाला 1000 पत्न्या होत्या. किती पत्न्या होत्या गोपीचंदाला? सेवा करायला, हात दाबायला, पाय दाबायला, डोकं दाबायला. बाबा विचारूच नका. ते बाबा सांगते ना, एकील नाही झाली का दुसरी झाली नाही की तिसरी झाली मरुत. तर संसाराची कशी अक्कल आहे, परमार्थाची असावं का नसावं. जीवाचा जन्माला आलो, जन्म आणि मरण फुटायला पाहिजे की नाही, याची अक्कल असावं का नसावा. बोलाव कायला, आपलं सोडून द्यावं, आपण सामान्य माणसं आहे. मग रोज जायच्या मैनावती. आणि गोपीचंदाला म्हणायच्या, अरे गोपीचंदा तुझ्याजवळ सगळं आहे रे, तुला काही कमी नाही. पांडुरंगानं खूप काही तुझ्यावर कृपा केलेली, पण तू गुरु कर तसं मरू नको. आईची माया राहती येडी, तू तसं मरू नको. त्यांनी सांगितलं, हे आई काही गरज नाही. काय करायची गरज आहे? अंगात रग होती ना, आणि ती माया लई लावेल होती. आपण एकाच फासुळ्या उघड्या पाडल्या, बाकी त्याला किती वादे. ते एवढं जमन देईन का त्याला? या माया एवढ्या तोडून खाती ना त्याला. मग ते नाही बसायचं बाप, पुण्यच फळायला नव्हतं येईल ना. बघा ना कसं अहंकार कसा तयार झाला गोपीचंदाचा. मग माई सांगायच्या पण नाही ऐकायची. आपला आपला कर्मयोग जायच्या. तिथे गेल्या का सद्गुरूला जीव घालायचे. माईला अवस्था व्हायची. काही ही अवस्था मान्य नाही आपल्या लोकांना बी. आजचा मला जगळा बरं का, तुमचे ते तस करू नका. पागल डोक्याच्या, तू कशाला जन्माला आला श्रीपाद बाबाच्या परंपरेत. इथं व्हायला पाहिजे तिथं व्हायला नाही पाहिजे असं आहे का ते? तुम्ही बसमध्ये बसल्या, तुम्हाला उलटी मळमळ होती की नाही? मग तुम्हाला वाटते की एवढ्या 50 लोकांना टाकावं म्हणून? ते किती का आवरीत्या का नाही तुम्ही? मग तरी येते की नाही ते बाहेर? पडते की नाही बाहेर? मग ती सारं खिचडी बिचडी पाळत नाही का लोक? मग गिळास तिला जीवकली तिला बी येत नाही का? मग तिला वाटतं की एवढ्या लोकांना वाकावं, विठो नाही व्हायला पाहिजे, ती नाही व्हायला पाहिजे. मेंटल खोपडीचे आपले सुद्धा बावलट डोक्याचे झाले. आपल्या लोकांना सुद्धा अवस्था मान्य नाही काही काहीला. कस काय जन्माला आले हेच मला कळाना. अरे अवस्थित ऐसा सात्विकाय आटा बावा, परस्पर वर्तत असे येवा, हे तर ब्रह्मानंदाची जीवा रान. अरे त्याच्याशिवाय ब्रह्मानंद प्राप्तच होऊ शकत नाही तुम्हाला. अवस्था जर झाली नाही ना, तो समजून घ्यायचा तो साडणार आहे काही दिवसानं. अवस्था आमचा परमार्थाचा रिझल्ट आहे. अवस्था भगवंताचा अंग आहे, भाव देवाचा अंग आहे. अवस्था म्हणजे भाव.
भाव देवाचा अंग आहे. भाव वळे आकळे येळी ना आकळे काय आकळे, तुला भावच व्हाय ना वाजन तू सांगू राहिला लोकाला. मग मैनावतीकडे गेल्या. मग आता हेल राग आहे आज सुनायला. ही म्हातारी उठती सुटती कुठं पळती का. मग ते ना काय केलं, शिपाई पाठवले मागून. कुठं जाती म्हातारी पा, हा कुठे जात्या का मग या कुठेतरी जात्या गोमाला. गेले पाठवून पोर शिपाई गेले माग. हे गेल्या मैनावती मैना त्यांना वाढून दिलं. ते जेवण करायला लागले. माईची भावीवर अवस्था झाली. भावीवर अवस्था झाली. माईला आवरणा गेलं. आणि त्या शिपायांनी ते पाहिलं. पाहिल्यानंतर त्याने येऊन सांगितलंय त्या राण्याला, तुमची सासू तिकडे जाऊन घुमती. आता त्या आहे ना काय केलं, त्या राण्याला सांगितलं. त्या राण्या राजा ज्यावेळेस महालात आला रात्री, गोपीचंद राजा, ते म्हणजे तुमची आई संन्याशाच्या नादी लागली म्हातारपणाला, तुम्हाला कळा ना, तुम्ही म्या शिपाई पाठवले होते आणि तुम्हाला जर महा खोटं वाटत लय नंबर एक लोक खोटं सिद्ध करायला. हा नाही 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 नाही. आमच्याकडं एक ताई आहे, त्या माऊलीला नाम घेतलं नवऱ्याला चोरून. नवरा असाची ती वर जेरशी. आणि ती बाईला वाटायचं याच्या संग 26 वर्ष झाले संसार केला, मला कायम ताण आहे लोकांच्या इथं रोजा राजा जाऊन मला हे करावं लागत आहे. आणि किती दिवस मी यायचं करू आता, मला माझा उद्धार करायचा आहे. निंदा खुरपाला सांगा जायच्या ना. मग त्या बोलायच्या एकमेकाला, बाई त्याच्यातलं आनंद आहे, बाई त्याच्या आपल्या करायला कमी दागोडा ज्यादा राहतो आपला. हा बाई त्याच्यात असं आहे, बाईला त्याच्यात तसं आहे. तिला भाव तयार झाला बिचारी माऊलीचा, मला घ्यायचंच म्हणे. मग आता तिनं नाम घेतलं आणि त्या ह्याच्या गावात होता कार्यक्रम सप्त्यामध्ये, आपल्या एका अधिकाऱ्याचं कीर्तन होतं. त्या कीर्तनात झाली तिला अवस्था. आता ठीक आहे, आता तिला वाटत होतं करावं, पण झालीच. पण तिथे घरचं जेरशी, ते तिला अवस्था झाल्यावर गावातले जे राहते ना हे किडे पाडणारे, हे पाय पाय ती बायको तिथं कीर्तनात कुदूर राहिली, ती घुमू राहिली तिथं. आता ते जरी जरशी होतं पण ते समाधान होत, कारण त्याला माहिती होतं तिच्यात काय बदल होईल हे त्याला माहिती होतं. ते एवढ्या लोकात काय म्हणलं त्याला माहिती का, माई बायको ती घुमन नाही तर काही करीन, तुला काय करायचं. म्हणजे इतके किडे पाडणारे लोक राहते, स्वतः करीत नाही दुसऱ्याला करू देत नाही. तर मैनावतीला सांगितलंय, या गोपीचंदाला सांगितलं त्याच्या राण्या, तुमची आई घुमती म्हणे. गोपीचंद तुम्ही वाचलं ना ये, तुम्ही वाचलं ये ग्रंथामध्ये, मी तेच तुम्हाला सांगू राहिलो फक्त. आणि मग त्यांना काय केलं, गोपीचंदानं रथ काढला आणि पायाला गेला. खरंच माईला अवस्था होतो, यार कोणाला नाही होणार आहे हो. तुपानं जर अग्नीला पाहिलं तर पकडणार नाही, असं काही होईल का, होऊच शकत नाही. ज्यावेळेस सद्गुरूला बघितल्यानंतर माईचा भाव वरून गेला आणि हे पाहिलं गोपीचंदानं. गोपीचंदानं काय केलं, जालिंदराला गड्ड केलं, घोड्याच्या लितीत दाबून टाकलं. बघा कसा ग्रंथ आहे, घोड्याच्या लितीत दाबून टाकलंय गुरुला, आईच्या गुरुला. संन्याच्या माझ्या आईला तू हे करतो का, बर दाबून टाकलंय. ते काही साधे होते का, मरियल गुरु गावात नको म्हणाला, श्रीपद बाबा की जय सुद्धा म्हणत नाही, काही पालथे आपली. अरे नका कधी आहे ना तुकडे, काही त्याच्या भरशावर आहे का माझा श्रीपाद रामदास बाबा लय मोठा आहे ना, करीन ना, सांभाळीन ना, नाही तर उपाशी मरण. पण लाज वाटते काही गेला नाव घ्यायला सुद्धा. मग गोपीचंदानं आईला आणलं तरी महालामध्ये कोंडून ठेवलाय, सगळं जेवण खावण जागे. नाही जायचं म्हणजे संन्याशाकडे, जोगड्याच्या नादी लागली तू, कशाला जाते, तुला कळत नाही का मी राज माता आहे तू. त्याला काय कळतं की याच्यातलं म्हणता कळतं की त्याला काय भाव आहे म्हणून. ते ज्यावेळेस आईला भेटायला जायचं त्यावेळेस आईच्या डोळ्यात पाणी यायचं. आई म्हणायची, अरे तुला सांगते गोपीचंदा, तू गुरु कर रे, जोपर्यंत तू गुरु करणार नाही ना तुला कळणार नाही, कारण तू असेच किडे पाडणार आहे. अंगातच येतही बाहेरच झालंय, तू असंच करशील. एक दिवस काय झालं, गोपीचंदाला त्या चौकामध्ये घेतलंय आंघोळीला, सगळ्या गरम पाणी उठणं सगळं तामण वगैरे घेतलं जवळ, सगळ्या राण्या त्याला आंघोळ घालायला लागल्या. गोपीचंदाला आई वरून पाहत होती.
आणि आईनं पाहिलं, गोपीचंदा तुझ्या मायेच्या नादी लागला ना रे, अरे कोणी तुझ्या सरणात उडी टाकणार नाही रे, मरायचं एकट्यालाच आहे ना. माता पिता बंधू बहिणी कोणी नपवती निर्वाणी, इष्ट मित्र सज्जन सखी येतो सुखाची मांडणी, एकला मी दुःख भोगी कुंभ पाक जाचनी, तेथे कोणी सोडविना एका सद्गुरु वाचोनी. गोपीचंदा तू जीवनामध्ये सद्गुरु कर. त्याने सांगितलं असा गुरु करायचा असतो का, जोगड्या मला मोठा गुरु पाहिजे, 50 लाखाच्या गाडीत येणारा, हा त्याला अख्ख्या गल्लीनं रांगोळ्या काढेल पाहिजे, त्याला फुलं टाकेल पाहिजे, असा गुरु मला करायचा. हे तुझ्यासारखा कोण गुरु करीन ते? ते गावाच्या बाहेर राहत, खाली झोपत आहे, काही करताय. बरं 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 ठीक आहे, पण कर गोपीचंदा. ते खाली सगळ्या पत्न्या आंघोळ घालायला लागल्या आणि वरून मैनावतीच्या नैनामधून एक थेंब पडला त्याच्या मांडीवर. एवढा मोठा फोड आला त्याला, झटका बसलाय त्याला. बसल्याबरोबर वर पाहत होतो कोणतं, माझी आई. आई का बरं रडते म्हणून गोपीचंद राजा तसाच बायका बाजूला केला, अंग पुसलं, कपडे घातले, आईजवळ गेला. आई तुला सांग कोण बोललं, तुझ्याकडं वाईट नजरेनं कोणी बघितलं असेल तर त्याची मान कापून टाकीतो. आई सांगते मैनावती, गोपीचंदा मला कोणी बोललं नाही, माझी इच्छा आहे तू गुरु कर. बघा किती तळमळ आईची. मग काय झालं, इकडं गोरक्षनाथ आपले जालिंदरनाथ लितीमध्ये होते आणि जालिंदरनाथांचे गुरु कोणते, हा त्यांचे शिष्य कानिपनाथ. कानिपनाथ नाही, त्यांचे गुरु दत्त. गुरु सगळ्यांचे दत्तचे, मच्छिंद्रापासून दत्तचे. आता ती आणखी पुढं परंपरा लांब तुम्हाला माहिती की, चला जाऊ दे. हत्तीच्या आंबरीवर कोण आलं माहिती, नावाला लक्ष. कानिपनाथ आले. कानिपनाथ त्याचे गुरु नव्हते ना, शिष्य होते. नाही, जालिंदराचे गुरु कोण, गोरक्षनाथाचे मच्छिंद्रनाथ आणि यांची भेट झाली त्यांची तिथे दोघांची. ठीक आहे जाऊ द्या, मला जाऊ स्मरण होईन. असंच राहतंय, काय राहतं दुसऱ्याच्या नादात लागलो का घेऊन जात. चल जाऊ द्या, काय हरकत नाही. ते याच्यावर बसून आले, हत्तीवर बसून आले. कानिपनाथच आपल्या सद्गुरूला भेटायला आले. माग लाखाचा लवाजमा आहे, शिष्यमंडळी, आणि ते हत्तीच्या अंबारीमध्ये चालले तिथून. पण रात्र झाली म्हणून या गोपीचंदाच्या राज्यात मुक्काम पडला त्यांचा. आणि पडल्यानंतर त्यांनी सांगितलंय लाख निरंजन अधिकार होत तेवढा, गोपीचंदा माझे एवढे लाख शिष्य या जेवायची व्यवस्था कर, अधिकारवाणीनं सांगितलंय. त्यांचं ठीक आहे. ते शिपाई गेले आपल्या राज्यात असं असं आलेले, त्यांची संतांची सेवा करायची, त्यांचं भोजन करा, दिंडी मुक्कामी आपल्या गावात. सांगितलं, केलंय सगळं. त्यांचं बघितलं म्हणे हातीवर येले. त्याला जरा बरं वाटलंय गोपीचंदाला. गोपीचंद राजाने काय केलं, तो स्वतः रथामध्ये बसून त्यांच्या भेटीला गेला. गावात नव्हते थांबत, संन्याशी कधीच गावात थांबत नाही. हे सुद्धा गावाच्या बाहेर यांचा आश्रम त्याला आणायला गेले. हा, तर मग ते इतके खुश झाले गोपीचंद राजा. आईला सांगितलं, आई बाय मा गुरु कसा आहे, तो गुरु तर तिकडं ये संन्याशी मा गुरु पाय कसा आहे. बरं बरं ठीक आहे, करतो. त्यांना गुरु करून घेतलं. त्यांनी ज्यावेळेस जालिंदराचा आणि कानिपनाथांची अंतरात्म्यातून त्यांची ही झाली. जालिंदर म्हणतात, अरे तो गुरु इथे तू भाकर कशी का ओराला, तुला जाऊ कसं राहिला अन्न. त्यांनी सांगितलं, अरे बापरे सद्गुरुदेवा तुम्ही. गोपीचंदाला सांगितलं, गोपीचंदा पागलेस का तू, काय केलं तो, काय केलं कोण, लय मोठी चूक झाली. त्यांनी काय झाली, अरे नाही मी चाल पहिले चाल, मला जेव्हाच नाही म्हणे. उठले, गोपीचंदाला सोबत घेतलंय म्हणे, तू ज्या संन्याशाला घोड्याच्या लितीत दाबलं ना तिथं जायचं. ते म्हणे त्याच्या काल नदी लागत ते ना माझ्या आईबद्दल असं, तर ते तू गच राय चाल. आता गुरु करेल पुढे जाता येतं गुरुच्या, आता जाते शिष्य तो भाग सोडून द्या. पण त्यांनी सांगितलं चला. गेले दोघंही पुढं गेले. त्यांनी सांगितलं, गोपीचंदा डायरेक्ट जाशील तर बस मोशी थांब दर्शक, पुढून समाधी नाही उकरायची. जालिंदराची समाधी तोंडाकून नाही उकरायची, पाठीकून उकरायची. ते काढत चालले, ते लीत काढता 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 शिपाई जसे ते ध्यानस्थ बसलेले होते जालिंदरनाथ काढायला लागले.
गोपीचंदा पुढं जाऊ नको, भस्म होऊन जाशील. ज्यावेळेस आवाज आला आतून, सद्गुरूंनी आवाज दिल्याबरोबर बघितलंय, कानिपनात आले, नमस्कार झाला, साष्टांग दंडवत घातलाय त्यांनी जालिंदराला. गोपीचंद खालीवरच पाहत होते. गोपीचंद राजाला वाटलं का रे भानगड काय चालली यायची. त्यांनी सांगितलं, अरे हे माझे सद्गुरू आहे, तुला माहित नाही. तू जर त्याच्या पुढे आला असता तर तुला भस्म केला असता, त्याने डोळे जरी उघडले असते तर भस्म केलं असतं. गोपीचंदा, मला सांगायचा दृष्टांत काय होता, कायसाठी सांगितलं मी, जीवनामध्ये आपण जी भक्ती करतो आहोत, किती श्रेष्ठ परंपरेची भक्ती आपण करत आहोत. उघड लोकांनी त्याला कर्मकांडात नेऊन घातलं, तो भाग सोडून द्या. आणि त्याच गोपीचंद राजाला ज्या दिवशी अनुग्रह झाला, ज्या दिवशी भावावस्था प्रकट झाली, त्या दिवशी सर्व राज्याचा त्याग केला आणि संन्यास घेतला त्यांनी. सांग काय, ज्यावेळेस उपरती निर्माण झाली, परिपूर्ण बोध अंगामध्ये ठसल्या गेला आणि ठसल्यानंतर वस्तू कळाली तीच. मग अस्तीची वस्तू होई जे, ती वस्तू ज्यावेळेस त्यांच्या लक्षात आली गोपीचंदाच्या, अरे डोळं उघडला तरी देव आहे आणि आत गेलं बंद केला तरी आत हरी, बाहेर हरी, हरीने घर कोंडिले. हे ज्यावेळेस परिपूर्ण भावावस्थेला गोपीचंद गेला, त्यावेळेस सर्वस्वाचा त्याग केला, सर्व राज्य देऊन टाकलं. आणि महिनावं तुम्ही ते आता करणार राज्य. अरे 1000 बायका सोडून दिल्या, मग कुठे गेले गोपीचंद राजा. गुरु असा पाहिजे, परिपूर्ण आत्मबोध आला ज्यानं प्रकट आपल्यामध्ये केलं ना. बघा ना, बोध दिला मज सांगा ते, मार्ग दाविला नीट, नाचत प्रेम छंदी, चालू लागलो सपाट, एका जनार्दनी पावलो पंढरी पेठ. पंढरी पेठ म्हणजे त्या पंढरीत नाही, देहरूपी पंढरीमध्ये आत्मा ज्यावेळेस प्रकट होतो, ज्यावेळेस परिपूर्ण प्रकट झाला, अरे झाला का, त्यावेळेस त्या जीवाला त्या वस्तूची ओळख होते. ओळखारे वस्तू, सांडारे कल्पना. सोपी आहे वस्तू, फक्त ओळखायची आहे आणि त्याच्याकरता गुरु करायचा आहे. गोपीचंदा, तू गुरु कर का, तुला तुझी ओळख होईल. तू कोण आहे, तू राजा नाही, तू गोपीचंद नाही, तर तू आत्मस्वरूप आहे. एवढ्या करता सद्गुरू करायचे असतात. आणि सद्गुरूनं दिलेलं नामाचं चिंतन, देहा वासना जाण्याकरता, वित्तीय वासना जाण्याकरता, संसाराची वासना जाण्याकरता चिंतन करायचं असतं. आणि केलं रे केलं का ती गोष्ट आपणच आहोत. ती येत नाही, जात नाही, ती कमी नाही, जादा नाही. नैनंजिन्नंती शस्त्राणी नैनंदहती पावका. तिला शस्त्र कापू शकत नाही, अग्नी जाळू शकत नाही, पाणी त्याला भिजवू शकत नाही, सूर्य त्याला तापू शकत नाही. अशी गोष्ट आपण आहोत. मी वासुदेव तत्वता कळू येईल विचारिता. सहज आपण त्या गोष्टीला सद्गुरूच्या कृपेनं रत होऊ शकतो. म्हणून आपण भाग्यवान माणसं आहे मायबाप, आणि तीच गोष्ट आपल्याला करते. बघा पुढं दृष्टांत देऊन ज्ञानोबराय सांगतात, एरवी कीटकाची या परी, कीटक भ्रमर नाही याचा इथं दृष्टांत सांगितलेला आहे. कसं आहे, आपणच ती गोष्ट कशी आहे, जसा कोसल्यातला किडा असतो ना, कोसला माहिती तुम्हाला, रेशमाचा किडा. रेशमाचा किड्याची अगदी सुईच्या टोका इतकं त्याची ते अंड असतं. आणि त्याला ज्यावेळेस ते तुतीचा पाला टाकल्यानंतर त्याचा जसं 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 वाढत होतं पात्याची, त्या आळईची किती होती, ईदभर आळई होती. कितीची, सुईच्या टोका इतक्या किड्याची ईदभर आळई तयार होती. कशापासून तयार झाली आळई, त्या पाला खाऊन 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 ती मोठी झाली की नाही. पण ज्यावेळेस ती कोसला सोडायला लागते, मागून ती लाळ सोडायला लागते, जशी 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 ती सोडत जाते, जशी तयार झाली तशी पूर्णपणे ती संपून जाते. लवन मिळविता जळे, नोवे सरिता निराळे. तसं जीव या कीटक, तशी आत्मबुद्धी आपली आपण जागी ठेवली पाहिजे. सतत आत्म्याच्या ठिकाणी, नामाच्या ठिकाणी आपण एकरूप राहिलो पाहिजे. जसं जसं तुम्ही नामाला एकरूप राहशाल तसं 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 ती वस्तू आपल्याला अनुभवाला येते. आणि जशी जशी अनुभवाला आली, हालाकी तीच वस्तू आपण आहे काय नाही. आपल्या भाजीला मीठ कुठून आलं, बाबा सांगते, कुठून आलं, दुकानात का समुद्रातून? समुद्रातून आलं. पण आपण म्हणतो दुकानातून आलं. नाही नाही नाही, समुद्रातूनच आलं. आणि त्या मिठाला वाटलं मला आता समुद्राला भेटायला जायचं,
गेलं ते आलं की ते का मिठाचा हत्ती गेला आणि समुद्रात गेला पोहायला आला का तो वापस का तो मिळून गेला हा समरस झाले तैसे नामे केले जपता हरी म्हणावं लागत त्याला हरी 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 गिरी तुमचं काय चाललं हरी हरी चाललं हरी हरी नाही ते हे ते हा जे आपल्याला सद्गुरू श्रीपाद बाबा रामदासांनी दिलं ते आहे किती घंटा होऊन गेला हो हा राईट घंटा झाला हरकत नाही 2-2 3-3 दृष्टांत ज्ञानोबरायांनी इथं दिलेले तीच गोष्ट आपण त्याचा बुद्धीचा निश्चय करा मायबापांनो काही बाकीचं काही पडेल नाही या जगामध्ये नाही तुम्ही देऊन आणले ना तुमच्याकडे काही काही केस करणार नाही देव करीन का नाही तुम्ही तुळशीला पाणी घातलं ना तर काही देव तुमच्यावर केस करणार नाही पण आत्म्याचं जर भजन नाही केलं ना तर देव निश्चित तुमच्यावर रोष करेल ज्ञानदेवा म्हणे काय म्हणे गणगळ्या उघडा भजा आत्मा देवा आणि त्या सेवा आत्म्याची अरे तोच आपली सेवा करतो आपण काय त्याची सेवा करणार आहे पण त्याला जाणून नते करी माझे मन तुझी प्रेम पुन्हा देऊनी त्या भगवान परमात्म्याला अगदी एकनिष्ठ राहा नामाला विसरू नका सद्गुरूला विसरू नका ठीक आहे ज्यांच्या माध्यमातून आपल्यापर्यंत नाम आलं त्यांना विसरू नका कारण त्यांच्यामुळं आपल्याला आईमुळं लेकरामुळं आई जाऊ दे आता पुन्हा लांबण मग मला आणखी घंटा बरोबर लांबावं लागेल ज्या सद्गुरूमुळे आपल्याला ही गोष्ट प्राप्त झाली आपण भाग्याची लोक आहोत विसरू नका नामाला विसरू नका अगदी जीवाला पकडून चालता बोलता उठता बसता तुम्ही काही करा हरी बोला देता हरी बोला घेता उठता बैसता हरी बोला लोकांती हरी बोला एकांती देह त्यागा अंती हरी बोला किती बोला कसं बोला नाम कसं घेतलं ना परिणाम होतो झोपून घ्यावं का मग कमराला कळला का ती पडून घ्यावं कसं घ्या मांजराचं पिल्लू पाय कोण फेकलं तर उभंच राहतं कान कोण फेकलं तरी उभाच राहतंय पुढच्या पायानं फेकलं तरी उभाच राहतं आणि शेप धरून फेकलं तरी उभाच राहतं नाम कसं घ्या जशी साखर झोपून जरी खाल्ली तरी गोडत लागती रडत खाल्ली तरी गोडत लागती पळत खाल्ली तरी गोडत लागती कशी खाल्ली तरी साखर गोड लागते तसा नाम कसंही घ्या तुम्ही त्याचा परिणाम 100% होतो फक्त बुद्धी स्थिर ठेवायची भगवंता जीवनामध्ये संसारामध्ये आडी अडचणी आल्या ना मी तर एवढं नामस्मरण करते मग का असं झालं नाही असं भगवंतावर कार्य नाटवशी कृपाळू देवाशी पोषितो जगाची एकलाची अहो देव काहीच करत नाही आपलंच कर्म आपल्याला ताण देत आहे आणि आपण त्या कर्मावर मात करायची नामाना बाकी काहीतरी नामामुळं पाप जातं नामामुळं कर्म जातं नामामुळंच वासना जाते म्हणून ज्ञानोबराय सांगतात हा विचारून अहंकार सांडीजे हा विचारून सद्गुरूला विचारायचं सद्गुरुनाथ आपल्याला ते देतात तत्व आणि त्या तत्वाचं नामाचं चिंतन केलं का अहंकार निघून जातो अहंकार गेला तो का म्हणे देव झाला ज्याचा अहंकार मी करतो ही गोष्टच डोक्यातून काढून टाकायची संसार सुद्धा आपण नाही करत नाही आपण करतो संसार काऊन पाऊस पडी ना मग चालली तुम्ही मक्का वाळून आमच्याकडे तर नाही म्हणा आता मक्का वाळून चालले काऊन चालली मग पाड ना तो हाताची संसार तर करता येतं का ते या सृष्टीमध्ये वाऱ्याचं पान सुद्धा आपल्याकडून हलत नाही मायबाप तर मग आपण कशाचा अहंकार धरून बसायचं आपलं एकच काम करायचं नामसंकीर्तन व्यवस्थितरित्या केलं का आपल्याला आपल्या स्वरूपाला पात्र होऊ आपल्याला देह ठेवायच्या टायमाला स्वरूपाची प्राप्ती व्हावा एवढंच नामधारकाच्या जीवनात असलं पाहिजे नाही तर काय निवळ करून फायदा नाही जर बुद्धीचा निश्चय होतच नसेल तर कसं होईल ते बुद्धीचा निश्चय करायकरता ही गोष्ट आहे म्हणून झालेलं बा पुष्प सद्गुरू सच्चिदानंद श्रीपाद रामदास यांच्या चरणी समर्पित करतो बोलण्याच्या ओघामध्ये काही चुकलं असेल माफ करा यायला 15 मिनिटं उशीर झाला त्याच्यामुळे आणखी माफ करा कारण काय राहतं यायचं लय लांब आहे रस्ता भलता खराब आहे आमचा इथून तिथून रस्ता खराब आहे पार कायगाव टोक्यापर्यंत कायगाव टोक्याला आला का रस्ताच संपून जातो तुमच्याकडे लोक कोणीकडे जाते कायगाव टोक्यालाच जाते ना नाही तुम्हाला कुंडली वरदा